तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। कर्जत म्हटल्यानंतर वडापाव असं समीकरण आहे। मात्र गॅसचा तुटवडा असल्यामुळे कर्जतकरांना किंवा पर्यटकांना जो आहे तो आता वडापाव मिळताना दिसून येत नाहीये। हे कर्जतमधलं हे दृश्य ठाकरे वडापावचं हे दुकान आहे। हे प्रसिद्ध वडापाव म्हणून ओळखले जातात। अनेक वर्ष ठाकरेंची परंपरा असलेला वडापाव म्हणून ओळखला जातो। हे दृश्य पाहिल्यानंतर जे चुलीवरचं जे आहे ते आता मिसळ सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे गॅस नसल्यामुळे जे आहेत अखेर व्यावसायिकांनी जे आहेत आता चुलीवरची मिसळ देण्याचा प्रयत्न जो आहे तो पर्यटकांना देण्याचा प्रयत्न केलेला जात आहे। कारण वडापाव जो आहे फेमस आहे, प्रसिद्ध आहे कर्जतचा। त्यामुळे मात्र आपण जर बघितलं गॅसचा तुटवडा राज्यात देशामध्ये असल्यामुळे तो फटका जो आहे तो इथल्या हॉटेल व्यावसायिकांना झालेला आहे आणि पर्यटक जे येत असतात ते वडापाव खाण्यासाठी कर्जतमध्ये येत असतात। आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहे। सर, मिसळ सुरू केलेली आहे, अनेक वर्षाची परंपरा आहे, काय सांगाल? आता का सर असं झालं आहे का घरगुती मिसळ चालू केले चुलीवरती असा विषय आहे। वडापाव आता काय बंद पडण्याच्या मार्गावरती आहे। आता काय आपल्याकडे गॅसच नाही आहे ना, त्यामुळे गॅसचा तुटवडा झालेला आहे। त्यासाठी घरगुती मिसळ चुलीवरती चालू केलेली आहे आपण। ओके, चुलीवरची मिसळ सुरू केलेले आहेत। जे पर्यटक जे आहेत मुंबईवरून आलेले आहेत, सर तुम्ही खरं तर वडापाव खायला आले होते, आज मात्र मिसळ खायची वेळ आलेली आहे। अक्षरशः आम्ही नवी मुंबईवरनं फक्त वडापाव खाण्यासाठी ठाकरे वडापाववरती आलेलो होतो। पण इथे आल्यानंतर असं कळतं आहे की अक्षरशः यांच्याकडे वडापाव बनू शकत नाही आहे, कारण गॅस अवेलेबल नाही आहे। त्यामुळे मिसळवरती ताण भागवाई का हा पण प्रश्न आहे। पण एक असतं की ज्याला वडापावची सवय आहे तो नेहमी नक्कीच वडापाव खाण्याचा प्रयत्न करेल। पण इथे कम्प्लिटली निराशा झाली आहे। एवढे लांबून आलेलं आहे, असं वाटतं आता काय करावं, पुढे पण ह्या वडापाव चवीला मिळेल की नाही याच्याबद्दल शंका आहे। आता शंका आहे असे बोलतात। मॅडम, तुम्ही कुठून आलात? खरं तर वडापाव खाण्यासाठी आलेले आहात, काय सांगाल? कर्जत म्हटलं की ठाकरे वडापावला आम्ही नेहमी थांबतोच। आज वडापाव म्हणून आम्ही इथे थांबलो होतो, पण इथे आल्यावर कळालं की वडापाव नाही आहे, आज मिसळ मिळते। थोडीशी नाराजी व्यक्त होते। थोडीशी नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे, कारण कर्जत म्हटल्यानंतर वडापाव म्हटलं ठाकरे असं समीकरण आहे। मात्र इथे मिसळ आता सध्या जे आहे हॉटेल व्यावसायिकांनी सुरू केलेले, त्यामुळे पर्यटकांची असेल कर्जतकरांची आहे ब्रह्मनिराशा म्हणायला काय हरकत नाही। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, कर्जत, रायगड। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।